जय शिवराय मित्रांनो काल अर्थसंकल्प अधिवेशन पार पडलेले त्यानंतर 25% अग्रिमचा पीक विम्याचं काय झालं अशा प्रकारचा सवाल विरोधी पक्ष यांनी शिंदे सरकारला केला आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता 25% अग्रिमचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। हा वाटप कधी होणार आहे, 34 जिल्हे कोणते आहेत, 34 जिल्ह्यातील शेतकरी किती आहेत, कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करून देण्यात आलेले आहे, वाटप कधी होईल या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे कृषी 712 या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्यापूर्वी शेतकऱ्यांनी पीक विमा सुद्धा घेण्यात आला होता। 25% अग्रिमचा पीक विमा काही प्रमाणात वाटप करण्यात आलेले आहे। यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 75% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत। 9 कोटीचा 25% अग्रिमचा पीक विमा या जिल्ह्यात मंजूर करून देण्यात आला होता। तर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे 3 मार्च नंतर पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, परभणी जिल्ह्यात सुद्धा 25% अग्रिमसाठी 130 कोटी 80 लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि जवळपास 75% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत। आता मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या। तक्रारीचा 25% अग्रिमचा पीक विमा मिळणं अपेक्षित होता, परंतु वाटप करण्यात आलं नव्हतं। काही प्रमाणात आता कळमनुरी जिल्ह्यात तालुक्यात सुद्धा 25% अग्रिमचा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर 137 कोटी 88 लाखाची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर करून देण्यात आली होती आणि याचं वाटप आता 5 मार्च नंतर वाटप हे होणार आहे। मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान 220 कोटी 87 लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। तर याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, अकोला जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आला होता। यामध्ये 332 कोटी 95 लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि याचं वाटप सुद्धा झालेलं आहे। मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात 115 कोटी 30 लाखाची मदत ही मंजूर देण्यात आली होती आणि याचं जवळपास 75% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा सुद्धा झालेले आहे। तर उर्वरित 25% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। आता मित्रांनो, अमरावती जिल्हा काही प्रमाणात पीक विमा कंपनीची ॲक्सेप्ट त्यानंतर पीक विमा कंपनीची ॲक्सेप्ट दूर झालेली आहे। 197 कोटीची मदत ही या जिल्ह्यासाठी वाटप होणार आहे। तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी गेल्या होत्या। तक्रारीनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1000च्या आत पैसे सुद्धा जमा झाले होते। आता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। त्यासाठी 29,35,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। दुसऱ्या टप्प्यात याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, मार्च नंतर या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 35 कोटी 88 लाखाची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आली होती आणि याचं वाटप होण्याकरता आता सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं। शेतकरी जरी कमी असेल तर जरी 1,23,000ची शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, भंडारा जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान पीक विमा अभावी शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानपटी जवळपास 23 लाखाची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 20 कोटी 54 लाखाची मदत ही जाहीर करण्यात आली होती आणि याचं सुद्धा आता वाटप 3 मार्च नंतर वाटप होण्याकरता सुरुवात होणार आहे। मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान 26 कोटी 78 लाखाची मदत जी आहे। तर मित्रांनो, पालघर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान आणि 260 कोटीची मदत या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। ठाणे जिल्ह्यात 33 लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो, 3 मार्च नंतर या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होणार आहेत। तर मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यात 11,65,000ची मदत जाहीर करण्यात आली होती। 75% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। उर्वरित 25% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, रायगड जिल्ह्यात 1 कोटी 63 लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचं वाटप आता होण्याकरता सुरुवात झालेली आहे। 3 मार्च नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील अशा प्रकारे शिंदे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6,64,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। यामधील 25% अग्रिमचा पीक विमा वाटप सुद्धा झालेले आहे। उर्वरित काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात 99 कोटी 78 लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि 25% अग्रिमचा पीक विमा दुसऱ्या टप्प्यात हे वाटप होण्याकरता सुरुवात होणार आहे। मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। 89 लाखाची मदत ही या जिल्ह्यासाठी वाटप होण्याकरता सुरुवात करण्यात आली होती। मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात 4 कोटी 95 लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे। जवळपास 60% शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे। मित्रांनो, धुळे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 10 कोटी 20 लाखाची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि याचं वाटप पीक विमा कंपनीला आदेश देण्यात आलेले आहे।
वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यात 78 कोटी 77 लाखाची मदत या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे. वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे. 11 कोटी 15 लाखाची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर देण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान 82 कोटी 78 लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर काही प्रमाणात याचं वाटप सुद्धा झालेलं आहे. मित्रांनो, सातारा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान 26 लाखाची मदत या जिल्ह्यात वाटप करण्यात सुद्धा आलेली आहे. सांगली जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान पीक विमा मंजूर करून देण्यात आलेला पीक विमा कंपनीला सक्तीचे आदेश 58 कोटी 18 लाखाची मदत या पीक विम्याच्या वाटप होण्याकरता सुरुवात. कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान 2,33,000ची मदत 25% अग्रिमचा पीक विमा वाटप. संभाजीनगर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, तर 206 कोटीची मदत या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आली होती. म्हणजे 206 कोटी 58 लाखाची मदत या जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आली होती. 70% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहेत. उर्वरित 30% शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता 5 मार्च नंतर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे. जालना जिल्ह्यात 192 कोटीचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप. तर जवळपास बीड जिल्ह्यात 2,19,000च्या 25% अग्रिमचा पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. लातूर जिल्ह्यात 35,91,000ची मदत जाहीर करण्यात आली होती आणि त्याचं वाटप सुद्धा झालेलं आहे. मित्रांनो, धाराशिव जिल्हा सुद्धा प्रतीक्षात होता. जवळपास 4,29,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,29,000ची मदत या जिल्ह्यासाठी मंजूर करून देण्यात आली होती आणि याचं काही प्रमाणात वाटप करण्यात आलेले. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर या 25% अग्रिमचा पीक विमा जमा होणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे या 34 जिल्ह्यात 25% अग्रिमचा पीक विमा 5 मार्च, 3 मार्च, 7 मार्च अशा प्रकारे या 2 ते 3 दिवसात मार्च महिन्यात हे पैसे जमा होणार आहेत. अशा प्रकारचे सक्तीचे आदेश पीक विमा कंपनीला देण्यात आलेले आणि याचं वाटप होण्याकरता सुरुवात होणार आहे. मित्रांनो, ज्या खात्यावर आपले आधार लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. सुरुवातीला आपण कोणतेही खातं जरी दिलेलं असेल, परंतु जे आधार लिंक आहे त्याच खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. अशा प्रकारे या 34 जिल्ह्याचा आपण अपडेट घेतलेलं आहे. तर 34 जिल्ह्यातील जर आपण असाल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय मित्रांनो.